नमस्कार मित्रांनो, आजच्या गोष्टीचं नाव आहे क्षणिक मोह. तर आपल्याला जर ही गोष्ट आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला सगळ्यात अगोदर माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन पाहायला मिळेल. गोष्टीला आपण सुरुवात करतो आहे. एका गावातील शाळेत एक शिक्षक होते. शेजारच्या गावातील शिक्षकाला खो दिल्याने या गावातील शाळेत शासनाने शिक्षक म्हणून त्यांना नियुक्त केले. त्यानंतर एकदा त्या गावी जाण्यासाठी ते शिक्षक बसमध्ये चढले. त्यांनी कंडक्टरला पैसे दिले आणि ते आपल्या जागेवर जाऊन बसले. कंडक्टरने तिकिटाचे पैसे घेतले व उरलेली रक्कम त्या शिक्षकाला परत केली. तेव्हा त्यांच्या असे लक्षात आले की त्यात 10 रुपये जास्त आलेले आहेत. शिक्षकाने असा विचार केला की आता कंडक्टर घाईत आहे, तेव्हा त्यांना थोड्या वेळाने पैसे परत करू. काही वेळ झाला, कंडक्टर अजूनही त्याची तिकीटं देण्याचं काम करतच होता. शिक्षकाच्या मनात एक विचार आला की आता तर कंडक्टर इतका घाईत आहे की त्याला ते 10 रुपये परत केले काय आणि नाही केले काय फरक पडणार आहे. सरकारी बस कंपनी इतके पैसे मिळवते प्रवाशांकडून, मग इतक्या छोट्या रकमेने त्यांना काय फरक पडणार. लाखो रुपयांचे व्यवहार करणाऱ्या कंपनीकडून हे 10 रुपये आपल्यासारख्या शिक्षकाला भेट मिळाले असेच आपण समजू. आपण याचा काहीतरी सदुपयोग करू. एखाद्या गरीब मुलाला वही किंवा पेन देऊ. शिक्षकाच्या मनात असे विचार चालू असतानाच त्यांचे उतरायचे ठिकाण आले. बसमधून उतरताना अचानक त्यांचा हात खिशाकडे गेला व त्यातून ती 10 रुपयांची नोट त्यांनी बाहेर काढली व कंडक्टरला परत दिली व म्हणाले, भाऊ, तुम्ही मगाशी मला तिकिटाचे पैसे परत करताना घाई गडबडीत हे 10 रुपये जास्त दिले आहेत. कंडक्टर हसून म्हणाला, गुरुजी, तुम्हीच या गावचे नवे शिक्षक आहात का. शिक्षक हो म्हणाले. त्यावर कंडक्टर पुन्हा बोलू लागला, गुरुजी, माझ्या मनात आले, तुम्ही जसे मुलांना सद्विचार सांगता तसे तुम्ही वागता का. पाहण्याची खूप इच्छा होती. तुम्हाला बसमध्ये चढताना पाहिले आणि मनात एक विचार आला की चला, बोलता तसे वागता का. मुलांना उपदेश करता ते आचरणात आणता काय याचा पडताळा घ्यावा म्हणून मी ते 10 रुपये तुम्हाला मुद्दाम जास्त दिले होते. पण मला आता कळून चुकले आहे की तुम्ही जसे बोलता तसे तुमचे पवित्र आचरण आहे. गुरुजी, मला क्षमा करा. एवढे बोलून कंडक्टरने गाडी पुढे जाण्यासाठी बेल वाजवली. गुरुजींना आता घाम फुटला होता. ते घाम पुसत आकाशाकडे पाहत म्हणाले, प्रभो, तुझी लीला अपरंपार आहे. 10 रुपयांचा मोह मला आता किती महागात पडू शकला असता, पण तुम्ही मला त्यातून वाचवले. देवा, तू खरंच दयाळू आहेस. अचानक का होईना त्या 10 रुपयाच्या मोहातून तू मला बाहेर काढले व समाजात होणारी शिक्षकाची बदनामी थांबवली. तात्पर्य, स्वार्थ, मोह हा वाईट असतो. ज्या क्षणी मोहाने मन ग्रासते त्या क्षणीच मानव प्रगतीकडून अधोगतीकडे प्रवास करू लागतो. त्यामुळे नेहमी प्रामाणिक राहा. आपल्याला जर गोष्ट आवडली असली तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.